आजच्या या व्हिडिओमध्ये इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या आपण पाहणार आहोत. रिअल नंबर्स मधलाच एक भाग बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 2, 2चं वर्गमुळात 2 याची किंमत करायची. 8व्या इयत्तेमध्ये आपण बघितलेलं आहे की 8व्या इयत्तेमध्ये दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढता असताना आपण वेगवेगळ्या पद्धती वापरली होती. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे आपण फॅक्टर पाडले होते, त्याचे अवयव पाडले होते आणि अवयवामधून आपण त्याचं वर्गमूळ काढत होतो. अवयव पद्धतीनं सुद्धा वर्गमूळ काढलं होतं. डायरेक्ट वर्गमूळ सुद्धा फाइंड आउट काय करत होतो. त्याचबरोबर आणखी एक पद्धत बघितली होती बाय डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकाराच्या पद्धतीनं आपण वर्गमूळ काढत. हिअर 2 इज अ नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर. 2 ही जी संख्या आहे ही पूर्णवर्ग संख्या नाही बाळांनो. जरा बारकाईने विचार केला 1, 4, 9, 16 ह्या ज्या सगळ्या आहेत त्या परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. म्हणजे काय तर 1, 4, 9, 16, 25, 36, 49 वगैरे ज्या संख्या आहेत या सगळ्या संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्ग आहे. बरोबर आहे. आता 2 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 2 हा कोणत्याही एखाद्या पूर्णांक संख्येचा पूर्णवर्ग. 2 हा कोणत्याही संख्येचा पूर्णांक संख्येचा वर्ग नाही, म्हणून 2 ही पूर्णवर्ग संख्या आहे. मग काय करावं लागेल ह्या 2चं वर्गमूळ. हिअर वी हॅव टू फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 2 बाय डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकाराच्या पद्धतीनं आपण 2चं वर्गमूळ काढणं गरजेचं आहे. म्हणजे 2 आता माहिती आहे तुम्हाला 2.00000000 बरोबर आहे. आता काय करावं लागतं हिअर ग्रुप पाडावे लागतात. डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला एकच आहे डिजिट म्हणून त्याचा एकच ग्रुप होईल. पुढं डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला आपण 00 म्हणजे दोघांचा ग्रुप करावा लागतो. इथं एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि हा पुढचा एक ग्रुप. बरोबर आहे. आता पहिला जी क्रिया आहे त्या पहिल्या क्रियेमध्ये पहिला ग्रुप उतरून घेतला 2. आता 2च्या जवळची पूर्णवर्ग संख्या कोणती आहे बरोबर आहे. कोणती आहे 1 म्हणून 1 न भाग घालावा लागेल. 1 भाग लागेल 1चा. इथंही 1 येईल. इथं अधिक 1 करावं लागतं बरोबर आहे. 2 वजा 1 म्हणजे 1, 1 अधिक 1 इथं आलं 2. आता पुढचा डेसिमल पॉइंट इथं आला म्हणजे इथंही डेसिमल पॉइंट दिला पाहिजे. इथंही डेसिमल पॉइंट देणार आहे तुम्हाला. पुढचा ग्रुप उचलून घेतला 0 0. आता ह्या 2च्या पुढे आता डेसिमल पॉइंट प्रत्येक ठिकाणी लिहून ठेवलेला. आपल्या डोक्यातनं डेसिमल पॉइंट हा बाजूला काढून ठेवा. आता 2च्या पुढे संख्या ठेवत जाऊया. 2च्या पुढे 1 ठेवलं आणि 1 न चुकलं. परफेक्ट स्क्वेअर आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे म्हणून जी संख्या ठेवेल त्याच संख्येने त्याला गुणलं पाहिजे. 21चा गुणाकार 21 × 21 आला. इथं 2च्या पुढे 2 ठेवलं गुणलं 2 न म्हणजे किती आलं 44 बरोबर आहे. 2च्या पुढे 3 ठेवलं गुणलं 3 न 23 × 69. 2च्या पुढे 4 ठेवलं गुणलं 4 न 24 × 96. आता यामध्ये 100 हा अंक जर येत असेल तर 100च्या जवळची संख्या जी आहे ती कुठली आली 96 आली. म्हणून इथं 4 चा भाग लागेल. इथंही 4 आणि इथं येईल 0.96. इथं मिळवावं लागेल 0.4. इथं वजाबाकी लेफ्टला घेईल. इथे आला बघूया 4 आलं 0 पॉइंट आला. इथंही 0. 4 आणि 4 8 डेसिमल पॉइंट 2. आता पुढचा ग्रुप उचलून घेतला. आता या 28 या संख्येच्या पुढे संख्या ठेवली. 28च्या पुढे मी 1 ठेवलं गुणलं 1 न बरोबर आहे 281 आलं. 28च्या पुढे मी ठेवलं 2 आणि गुणावं लागेल 2 न म्हणजे गुणाकार जर केला 2 × 4 2 × 8 1606 2 × 4 5 पण 564 हे 400 पेक्षा लहान मोठं होतंय. याचा अर्थ मला इथं भाग लावावा लागेल 1चा म्हणजे इथं 1 आलं प्लस 0.01 करावं लागेल आणि इथं गुणाकार किती आला तर 0.0400 सॉरी 0.0281 बरोबर आहे. आता ह्याचं सबट्रॅक्शन जर केलं वजाबाकी जर केली तर वजाबाकी काय येऊ शकेल 10 × 1 गेला
9 राहिले, हातचा देऊन टाकला 10 तून 9 गेले, 1 राहिला, हातचा देऊन टाकला 4 तून 3 गेले, 1 राहिला, 0 तसंच आलं, इथं 0 पॉइंट आला, 0 इथं 2 8 बरोबर आहे. आता पुढचा ग्रुप उतरून घेऊया. आता इथं माझ्याकडे जरा थोडीशी जागा संपलेली आहे बघा, पुढचा ग्रुप उतरून घेऊया. आपला आन्सर काय आलेले, तर इथं 0.0119 आणि इकडं 2.82 आलेले बरोबर आहे. आता पुढचा ग्रुप पहिला 0चा घेतला होता, दुसरा 0चा घेतला, आता तिसरा 0चा घेऊया बरोबर आहे. आता याच्या पुढे संख्या ठेवत, आता जर बघितलं थोडस तर इथं मी 4 ठेवलं तर 4 दुने 8 होईल, इथं 5 ठेवलं तर 5 दुने 10 होईल. म्हणजे इथं मी याच्या पुढे 5 ठेवून बघतो आणि 5नच गुणतो, 5 5 25 5. मी कसा अंदाज केला, इथं अंक 11 आहे, 5 दुने 10 म्हणून 5 ठेवून बघतोय मी. 5 दुने 10 0 हातचा 1 45 40 ने 41 हातचा 4 5 दुने 10 4 14 14105. पण इथं आहे 11900, म्हणजे 5 ठेवून चालणार नाही, मग मला ठेवावं लागेल काय, तर आता 5 पेक्षा लहान संख्या ठेवावं लागेल. काय ठेवूया, 4 ठेवूया आणि गुणूया 4. 4 चौक 1606 हातचा 1 4 दुने 8 आणि 1 9 4 8 32 2 हातचा 3 4 दुने 8 आणि 3 11. बघा 11296 आलं, म्हणजे इथं 4 ठेवावं लागेल, म्हणजे भाग माझा लागेल 4चा, म्हणजे प्लस 0.0004 हे आणि इथं 0.011296 बरोबर आहे. आता याची वजाबाकी करूया बाजू. जर वजाबाकी केली इथं बेरीज आली 4 आणि 4 8 2 पुढं 8 पॉइंट आला आणि 2 पुढं 10 तून 6 गेले, 4 राहिले, हातचा घेऊन टाकला, 10 तून 10 गेले, 0 आला, हातचा घेऊन टाकला, 9 तून 3 गेले, 6 राहिले, 1 1 गेला 0, इथं 0 इथं 0 पॉइंट आला, इथं 0 बरोबर आहे. आता पुढचा ग्रुप उतरून घेऊया 0 0. आता बघा ना, इथं एकच अंक आहे, बे 2 आहे इथं, मग बे दुने 4 बे त्रिक 6 3 जर ठेवलं तर इथंही माझ्याकडे 6 हा अंक आहे, 3 28 त्रिक 84 येत आहे, इथं माझ्याकडे 60 आहे, म्हणजे याचा अर्थ 3 ठेवून चालणार नाही. इथं मला मी ठेवून बघतो, काय ठेवतो 2 ठेवतो आणि गुणतो कितीनं 2 बरोबर आहे. बे दुने 4 82 1606 हातचा 1 बे दुने 4 ने 5 82 1606 हातचा 1 बे दुने 4 ने 5, म्हणजे त्याच्यापेक्षा लहान अंक आला, याचा अर्थ इथं 2 ठेवला, भाग लागेल 2चा, म्हणजे काय येणार आहे प्लस 0.0002 आलं. त्याची सबट्रॅक्शन करताना इथं काय आलं 0.000564. 10 तून 4 गेले, 6 राहिले, हातचा दिला, 10 तून 7 गेले, 3 राहिले, हातचा दिला, 14 तून 6 गेले, 8 राहिले, हातचा दिला, 10 तून 7 गेले, 3 राहिले, हातचा दिला, 0 परत 0 0 0. आता जरा बारकाईनं जर विचार केला, इथं 4 आलं, 8 आलं, 2 8 पॉइंट आणि चला. आता इथं जर बारकाईने विचार केला बाळांनो, तर अजूनही ह्याचं स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट करू शकलो नाही. हे जर बघितलं इथं आपल्याकडे अजून सुद्धा डिनॉमिनेटर म्हणजे रिमाइंडर राहतोय, बाकी राहते, इथं बाकी राहते, याचा अर्थ अजूनही पुढे भागाकार होतोय, म्हणजे याचा अर्थ दिस डिव्हिजन इथं नॉन टर्मिनेटिंग, म्हणजे याचा अर्थ हा भागाकार कसा आहे बरोबर आहे, कसा आहे अखंडपणे चालणारा हा भागाकार आहे, तर थांबत नाही. बट हिअर इन अ क्वेश्चन, म्हणजे भागाकारामध्ये जर आपण बघितलं तर बघा इथं 1 आला, इथं 4 आला, परत इथं 1 आला, इथं 4 आला, पण परत येताना 2 आला, याचा अर्थ डिजिट्स रिकरिंग झालेलं नाही. बघा डिजिट्स रिकरिंग झालेलं नाही बरोबर आहे. याचा अर्थ हा भागाकार आहे, तो भागाकार नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग पण आहे, म्हणजे याचा अर्थ हा अखंडपणे चालणारा पण आहे, पण काय करतोय आवर्ती येत नाही. दॅट्स वाय दॅट नंबर्स आर कॉल्ड ॲज द इरॅशनल नंबर. म्हणून त्या संख्येला इरॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं. म्हणून कोणत्या संख्येला इरॅशनल नंबर म्हटलं जातं,
if the decimal form of a number is a non-terminating and non-recurring, then that numbers are called as the irrational number. म्हणजे जर दिलेल्या संख्येचं दशांश रूप हे अखंड परंतु आवर्ती नसणार जर असेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हणतात. बघा कसं असेल, जर दिलेल्या संख्येचं दशांश रूप हे अखंड परंतु आवर्ती नसलेले असेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. दॅट्स वाय स्क्वेअर रूट इज अ इररॅशनल नंबर. म्हणजे स्क्वेअर रूट 2 चं स्क्वेअर रूट आहे 1.4142. बघा नॉन टर्मिनेटिंग आहे, √2 इज अन इररॅशनल नंबर. वर्गमुळात 2 ही काय आहे, इररॅशनल नंबर आहे. बरोबर आहे. म्हणजे वर्गमुळात 2 ही कशी आहे, अपरिमेय संख्या आहे. कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. मग कोणाला म्हटलं जातं त्याची व्याख्या मी सांगते. इररॅशनल नंबरची डेफिनेशन केलेली काय, if the decimal form of a number is a non-terminating and non-recurring, then the number is called as an irrational number. जर दिलेल्या संख्येचं दशांश रूप हे अखंड परंतु आवर्ती नसणार असेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. मग बाळांनो 2 जे आहे ते 2 इज अ नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर. 2 ही जर बघितली की 2 ही पूर्णवर्ग संख्या नाही. It means that square root of any perfect square, non-perfect square number is always irrational number. म्हणजे याचा अर्थ कोणतीही पूर्णवर्ग संख्या नसेल, जर दिलेली संख्या पूर्णवर्ग संख्या नसेल तर तिचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या येते. बघा मी काय म्हणतोय ते, if a given number is not a perfect square number, जर दिलेली संख्या ही पूर्णवर्ग संख्या नसेल, then the square root of that number is an irrational number. तर त्या संख्येचं वर्गमूळ ही कशी असते, अपरिमेय संख्या असते. कशी असते, अपरिमेय संख्या असते. लक्षात येते का तुमच्या? चला ठीक आहे. आता आपण त्याच पद्धतीनं 3 बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर रूट ऑफ 3. तीनचं स्क्वेअर रूट ऑफ 3 बघूया. आता डिव्हिजन मेथड वापरायचे बाळा आपल्याला. 3.00000000 ग्रुप 2 चे करावे लागतील आपल्याला. चला ठीक आहे. पहिला ग्रुप उतरून घेतला 3. बरोबर आहे. 3 च्या जवळची परफेक्ट स्क्वेअर नंबर आला 1, म्हणजे 1 चा भाग लागेल 1 1 1. इथं अधिक 1 करावं लागेल, इथं वजा 1 3 वजा 1 2 आलं, इथं 1 अधिक 1 बरोबर 2 आलं. बरोबर आहे. पुढचा पॉइंट आला 0 0 उतरून घेतलं. आता 2 च्या पुढे संख्या ठेवूया. 2 च्या पुढे मी संख्या ठेवली. बघा का 2 च्या पुढे काय संख्या ठेवूया, एकच संख्या ठेवून उपयोगाचं नाही. बघा किती ठेवावं लागेल, तर मी इथं 2 च्या पुढे मी आता मोठी संख्या ठेवतो, कारण इथं 2 आहे, इथं 20 आहे. 2 9 18 9 ठेवून बघूया. गुणा 9 9 91 1 हातचा 8 9 गुण्या 18 8 26. पण इथं माझ्याकडे 200 हा अंक आहे. मग काय करूया, जरा लहान खूप मोठी होते म्हणून इथं 8 घेऊन बघूया. गुणूया 8 9 8 8 64 4 हातचा 6 8 गुणे 16 7 22 224 येते. इथं माझ्याकडे 200 आहे. मग काय करावं लागेल, तर पुढे 7 ठेवूया. गुणूया 7 9 7 7 49 9 हातचा 4 7 गुणे 14 4 18, म्हणजे भाग लागेल 7 चा. कारण 200 पेक्षा लहान संख्या 189 आहे. इथं पॉईंट दिलाय, इथंही पॉईंट येईल, इथंही भागाकारामध्ये पॉईंट येणार आहे. भाग लागेल 7 चा. इथंही 7 यावं लागेल. इथं 0.7 हे ऍड करावं लागेल तुम्हाला. आणि किती आलं, 189 म्हणजे 1.89 वजा करतोय आपण. इथं
10तून 9 गेला 1 राहिला, हातचा देऊन टाकला. 10तून 9 गेल्या 1 राहिला, हातचा देऊन टाकला. डेसिमल पॉईंट आहे तर 0, 7 7 1404, हातचा 1 2 1 3 म्हणजे 3.4. आता पुढे बघूया. इथं पुढचा ग्रुप उचलून घेतला. हा पहिला ग्रुप झाला होता, आता दुसरा ग्रुप उचलून घेतोय मी इथं. म्हणजे हिला आता संख्या झाली माझ्याकडे. किती संख्या मिळाली बघा, 11 मिळाली. 3 आणि इथं 11. 11 3च्या पाड्यात 11 पेक्षा लहान संख्या 3 त्रिक 9 येते, म्हणून 3 ठेवून बघूया. म्हणजे इथं 343 होईल. त्या 34च्या पुढे मी 3 ठेवलं, म्हणूया 3 न 3 त्रिक 9, 3 चौक 12, 2 हातचा 1, 3 त्रिक 9 ने 10, 1029 येत आहे. म्हणजे याचा अर्थ जवळचा अंक येतोय, म्हणजे भाग आला 3चा. इथंही 3चा भाग आला, बरोबर आहे. तर प्लस 0.03 करावं लागेल. आणि इथं सबट्रॅक्ट करताना 0.1029, 10तून 9 गेला 1 राहिला, हातचा दिला. 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा दिला 0.0. बघा आता इथं 3 3 6 4 पॉईंट आला 3.46 आला. आता इकडे भागाकार करूया. पुढचा ग्रुप उतरून घेण्यासाठी काय आलं होतं आपलं 0.0071. आता मी पुढचा तिसरा ग्रुप उतरून घेतो 0 आणि इकडे माझा आहे 3.46. आता बघूया इथं जरा इथं 6 आहे, इथं 3 आणि 71 आहे, बरोबर आहे. म्हणजे 3 दुने 6, 2चा भाग जाऊ शकेल 2चा, कारण 3 इथं 7 आहे, इथं 3 आहे. 3च्या पाड्यात 7 पेक्षा लहान संख्या 6 आली. 3 दुने 6 म्हणजे इथं 3462 होईल. त्याला म्हणूया 2 9 2 दुने 4, 2 12 2 हातचा 1, 2 चौक 8 ने 9 आणि 2 3 6 म्हणजे त्याच्या जवळ येते, म्हणजे 2चा भाग लागेल. इथंही दोन्ही इथं करावं लागेल प्लस 0.002 करावं लागेल. आणि इथं काय आलं 0.00692 सबट्रॅक्शन करतोय बाळांनो आपण इथं, बरोबर. इथं बेगी झाली 2 2 4 6 4 पॉईंट, बरोबर आहे. आता पुढं याच्या पुढे जर गेलो तर हे सबट्रॅक्शन 10तून 4 गेले 6, हातचा 1, 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा दिला 1, 11तून 10 गेले 1 राहिला, हातचा दिला 0.0, बरोबर आहे. आता जरा बारकाने विचार करूया. आता पुढचा भाग लावूया बाळांनो. पुढचा चौथा ग्रुप घेतो मी उतरून. चौथा ग्रुप घेतला 0 आता 0 घेतला. इथं 3 आहे, इथं 17 आहे, 3 5 15, बरोबर आहे. म्हणजे 5 ठेवून बघूया आणि गुणूया 5 न. आता बाळांनो जरा बारकाने विचार करा. इथं जर बघितलं तर इथं भाग जाणं अवघड आहे का? अवघड म्हणजे काय, भाग जाणार नाही का? भाग जाणार नाही सांगतो तुम्हाला मी. ही जर संख्या बघितली 5 5 25 5, हातचा 2 5 24 2 22 2, हातचा 2 5 30 2 32 2, हातचा 3 5 24 3 23 3, हातचा 2 5 15 2 17 1 2 3 4 5 6 आणि इथं फक्त 5 अंकी संख्या याचा अर्थ आपल्याला हा 5चा भाग लागणार नाही. मग कितीचा भाग लागेल? तर इथं बघूया, इथं 0चा भाग लावावा लागेल, म्हणजे इथंही 0 येणार आहे. इथं प्लस 0.0000, बरोबर आहे. आणि इथं सुद्धा 0.0000, बरोबर आहे. आन्सर मध्ये काय येतंय बघूया. इथं 0 आला, इथं 0 आला, इथं 6, इथं 7 1 0 0 0.0, बरोबर आहे. पुढचा ग्रुप उतरून घेतला 0 0चा, बरोबर आहे. इथं आला 0 4 6 4 3. आपण इथं जर 5 घेतलं तर काय येते बघूया. आता 5 25 5, हातचा 2 5 0 0 0, हातचा
5 0 0 अधिक 200 2 5 5 24 0 हातचा 2 5 37 2 32 2 हातचा 3 5 24 3 23 3 हातचा 2 5 15 2 17 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. म्हणजे इथं आता बरोबर डिजिट्स येत आहेत. इथं पॉईंट आहे 0.00005 आणि इथं 0.00017. आता 5 25 5 हातचा 2 2 तसं झालं 5 24 0 हातचा 2 5 30 2 32 2 हातचा 3 5 20 3 23 3 हातचा 2 5 15 2 17. चला हे सबट्रॅक्शन करूया बाळा. इथं बेरीज करूया. 10 5 गेले 5 हातचा दिला 10 3 गेले 7 हातचा दिला 10 1 गेला 9 हातचा दिला 10 3 गेले 7 पुढं हातचा दिला 10 4 गेले 2 राहिले 0 0 0 0 0.0 बरोबर आहे. तर 5 5 10 0 हातचा 1 1 कसे इथं 4 6 4.3. चला आता जर बघितलं तर इथं हे थोडंसं जर भागाकार बघितला तर हा सुद्धा भागाकार जो आहे तो नॉन टर्मिनेटिंग येतो. कारण का इथं डिनॉमिनेटर म्हणजे इथं रिमाइंडर राहिलेला आहे बाकी शिल्लक राहते. याचा अर्थ हा भागाकार जो आहे तो भागाकार नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग आहे. म्हणजे इथं हा जो भागाकार आहे तो अखंडपणे लिहिता येतोय परंतु आवर्ती नाही. दॅट्स वाय स्क्वेअर रूट ऑफ 3 इक्वल टू किती आलं 1.73 बरोबर आहे. नॉन टर्मिनेटिंग आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 हा काय आहे इज ॲन इररॅशनल नंबर आहे. हा कसा आहे इररॅशनल नंबर आहे म्हणजे हा ही अपरिमेय संख्या आहे. वर्गमूळात 3. आता 3 हे जर बघितलं तर 3 इज ऑल्सो नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. म्हणजे 3 सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यामुळे त्याचं जे आहे स्क्वेअर रूट त्याचं स्क्वेअर रूट हे कसं आलं नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग म्हणजे अखंड आलं परंतु आवर्ती येत नाही. म्हणून वर्गमूळात 3 ही जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या आहे. बरोबर आहे. म्हणजे आता हा भाग कळला असेल तुम्हाला की इररॅशनल नंबरची डेफिनेशन काय करता येते. इफ decimal form of a given number is non-terminating and non-recurring, then that number is called as an irrational number. जर दिलेली संख्या ही दिलेल्या संख्येचं दशांश रूप हे अखंड असेल परंतु आवर्ती नसेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं अपरिमेय संख्या. बरोबर. आता प्रश्न असा आहे कॅन वी रिप्रेझेंट दीज नंबर्स ऑन अ नंबर लाईन. म्हणजे आपण आता मग आता हे असे जे इररॅशनल नंबर आहेत ते इररॅशनल नंबर कोणते रूट 2 आला रूट 3 आला पुढं रूट 4 येईल का हो नाही ना. कारण रूट 4 किती येतं 2 येतं. 4चं वर्गमूळ 2 म्हणजे हा रॅशनल आहे. कसा आहे रॅशनल म्हणजे कसे आहे परिमेय. कारण का 4 जे आहे ते परफेक्ट स्क्वेअर पूर्ण वर्ग संख्या आहे. 4 हे 2 चा वर्ग आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे म्हणजे हा नंबर इररॅशनल येणार. मग कुठला येईल तर रूट 5 बरोबर आहे. रूट 7 पुढं रूट 8 चला रूट 8 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. बरोबर आहे. रूट 9 चालेल 9 का 9 हा 3चा स्क्वेअर आहे 3चा वर्ग आहे वर 9 म्हणजे तो येणार आहे. म्हणजे रूट 2 रूट 3 रूट 5 रूट 7 रूट 8 रूट 10 रूट 11 रूट 12 ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या इररॅशनल नंबर आहेत अपरिमेय संख्या आहेत. मग आता प्रश्न असा आहे की ह्या अपरिमेय संख्या आपण बाकीच्या सर्व संख्या रेषेवर दाखवू शकतो. मग ह्या अपरिमेय संख्या रेषेवर दाखवता येतात का येऊ शकेल का बघूया. मग आपण इथं म्हणूया रिप्रेझेंट रूट 2 and रूट 3
ऑन नंबर लाइन. वर्गमात 2 व वर्गमात 3 या संख्या रेषेवर दर्शवायची. संख्या रेषेवर दर्शविणे हा मुद्दा आहे बघा. आता थोडस दोन भाषेमध्ये असल्यामुळे थोडीशी फळ्यातली जागा जास्त जाते. चला ठीक आहे, असू द्या. आता मी इथं तुम्हाला इथला भाग दिसत असेल. मी काय करतो बघा. आता ह्या √2 त्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्या दोन इरॅशनल नंबर आहेत, परंतु कसले बरोबर कसे आहेत ते पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर आहेत. म्हणून नंबर लाईनवर त्या संख्या दाखवताना आपल्याला झिरोच्या राईट साईडला दाखवायला लागते. कुठं दाखवावं लागते? झिरोच्या राईट साईडला दाखवावं लागते. आता मी इथं एक ठराविक अंतर घेतो. हा जो आहे हा 1 युनिट डिस्टन्स आहे माझं, बरोबर आहे. आता मला √2 दाखवायचं आहे. √2 बरोबर आहे. √2 जर दाखवायचं असेल तर काय करावं लागेल? तर मी 1 च्या ठिकाणी मी एक 90 डिग्रीचा अँगल करणारा रे काढतो. इथं 90 डिग्रीचा अँगल करणारा रे काढला. म्हणजे इथं अँगल जो आहे तो अँगल किती असणार आहे? हा 90 डिग्री. कितीचा असणार आहे? 90 डिग्रीचा अँगल असेल. आता ह्या रेवर मी जेवढं हे 1 युनिट डिस्टन्स घेतलेलं आहे तेवढंच 1 युनिट डिस्टन्स इथं घेतो, बरोबर आहे. आता ह्या पॉइंटला नाव देऊया. हा जो आहे तो तुमचा ओरिजिन आहे. त्या संख्या रेषेचा ओरिजिन आहे. इथं ए पॉइंट घेतला मी. आपण ह्याला म्हणूया बी पॉइंट. काय म्हणूया? बी पॉइंट. आता हे डिस्टन्स 1 युनिट आहे. हे सुद्धा डिस्टन्स किती आहे? 1 युनिट आहे. नाव ड्रॉ सेगमेंट ओबी. ओबी हा सेगमेंट काढा. Here we get a one right angle triangle. कुठला? BAO. So in triangle BAO हा जो अँगल आहे हा अँगल कितीचा आहे बघा? अँगल BAO equal to 90 degree. It means that here is the relation between all the three sides of that triangle, because this triangle is a right angle triangle and the relation between the three sides of right angle triangle is given by Pythagoras theorem. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोण जर असेल तर काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंमधला संबंध दर्शवणार जे संबंध जो दर्शवला जातो तो संबंध ज्या प्रमेयाने दर्शवला जातो ते आहे पायथागोरसचा प्रमेय. म्हणजे काय म्हणतो आपण आता पायथागोरसचा थेरम 10वीत गेल्यानंतर शिकणार आहे. त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या काय आहे? 10वीत लिहिलं राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा त्याच्या उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच आपण थोडक्यात म्हणतो कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. म्हणजे इथं कर्ण कोणता आला? हायपोटेन्यूस आला ओबी. म्हणजे ओबीचा स्क्वेअर इक्वल रिंग स्क्वेअर सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? तर ओए आहे. ओएचा स्क्वेअर प्लस दुसरी बाजू आहे एबी. एबीचा स्क्वेअर. आणि हे काय वापरलं आपण? तर पायथागोरस थेरम. काय वापरलं? पायथागोरस थेरम. म्हणजे पायथागोरसचं प्रमेय वापरलं. पायथागोरसचं काय वापरलं? प्रमेय वापरलं. आता बघूया, किंमत करूया. ओबी वर्ग बरोबर ओए वर्ग म्हणजे 1 चा वर्ग अधिक एबी वर्ग म्हणजे 1 चा वर्ग. बघा बघू, ओबी ओए किती आहे? एकच एकक आहे. एबी जे आहे ते 1 एकक आहे. म्हणजे ओबी वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1 अधिक 1 म्हणजे ओबी वर्ग बरोबर 2 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ओबी बरोबर √2. म्हणजे ओ आणि बी पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आलं तुमचं
ओ आणि डी पॉइंट मधलं हे डिस्टन्स आलं, हे रूट 2 आलं, बरोबर आहे. आता काय करूया, तर ओ पॉइंट वर कंपासचं पोलादी टोक ठेवूया. तर हे अंतर मोजून घेऊया. ओ पासून कुठपर्यंत बी बिंदूपर्यंत अंतर मोजूया. हे वर्गमुळात 2 अंतर आहे. आपण इथं हा ओ पासून बी पर्यंत, ओ वर कंपासचं पोलादी टोक ठेवलं, बी बिंदूचं अंतर घेतलं आणि हा पॉइंट इथं रिप्रेझेंट केला. म्हणजे हा जो बिंदू आला त्या बिंदूची किंमत जी आहे, ह्या बिंदूची किंमत रूट 2 आहे. किती आहे? रूट 2 आहे. पहिला पार्ट समजला असेल असं गृहीत धरतो. आता मला रूट 3 हा नंबर रिप्रेझेंट करायचा आहे. आता रूट 3 सुद्धा पॉझिटिव्ह इररेशनल नंबर आहे, म्हणजे धन अपरिमेय संख्या आहे. म्हणून ती शून्याच्या कुठल्या साईडला दाखवायला पाहिजे? राईट साईडला दाखवायला पाहिजे. मग परत पुन्हा काय करूया, तर हा जो रूट 2 चा जो पॉइंट आलेला आहे, आपण त्याला नाव देऊया सी. या सी पॉइंटवर आपण पुन्हा एकदा 90 डिग्रीचा अँगल करूया. सी पॉइंटवर पुन्हा एकदा 90 डिग्रीचा अँगल करूया, बरोबर आहे. आता इथून जो जाणारा आहे, इथून जाणारा एक रे काढूया. रे काढूया, बरोबर आहे. आता इथं मात्र हे ओ पासून सी पर्यंत जे डिस्टन्स आहे बाळांनो, हे डिस्टन्स असणार आहे रूट 2 वर्गमुळात 2 असणार आहे ना, वर्गमुळात 2. आता काय करूया, ह्या सी पासून जाणाऱ्या रेवर आपण पुन्हा 1 युनिट डिस्टन्स घेऊया. बघा, ओ पासून ए पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स इथं घेऊया. हा पॉइंट असेल तुमचा डी. कुठला पॉइंट असणार आहे? डी पॉइंट असणार आहे. आता काय करूया, ओ आणि डी, आता हे डिस्टन्स 1 युनिटच आहे बघा. ओ आणि डी पॉइंट एकमेकाला काय केले? जॉईन केले. ओ आणि डी पॉइंट हे एकमेकाला जॉईन केले. आता ओ आणि डी हे पॉइंट जॉईन केल्यानंतर आपल्याला एक ट्रायंगल तयार मिळाला. कुठला? डी सी ओ हा ट्रायंगल मिळाला. सो इन ट्रायंगल डी सी ओ, इन ट्रायंगल डी सी ओ, त्रिकोण डी सी ओ मध्ये अँगल डीसीओ जो आहे तो कितीचा आहे बघा. अँगल डीसीओ इक्वल टू 90 डिग्री. सो बाय पायथागोरस थेरम विच इज द हायपोटेनस हियर ओडी, ओडी स्क्वेअर इक्वल टू ओसी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. काय वापरलं? हे पायथागोरसचं थेरम. मी थोडक्यात देतो, तुम्ही पूर्ण वाक्य त्या पायथागोरसचं प्रमेय वापरलं. सो ओडी स्क्वेअर इक्वल टू ओसी स्क्वेअर. ओसी चे डिस्टन्स किती बघा? रूट 2 आहे. रूट 2 चा स्क्वेअर प्लस डीसी चा स्क्वेअर, म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे तो? 1 चा स्क्वेअर आहे. बघा, ओडी स्क्वेअर इक्वल टू रूट 2 चा स्क्वेअर आला 2 प्लस स्क्वेअर ऑफ 1 इज 1. ओडी स्क्वेअर इक्वल टू 2 प्लस 1 म्हणजे 3. टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळ घेऊन काय आलं बघा, ओडी इक्वल टू रूट 3. म्हणजे ओडीचं डिस्टन्स जे आहे ते वर्गमुळात 3 आलं. ओडी किती आलं? रूट 3. हे ओ पासून डी पर्यंत. आता काय करूया, तर ओ पॉइंट वर कंपासचं पोलादी टोक ठेवूया. डी पॉइंट इतकं अंतर घेऊया आणि अशा रीतीनं तुम्हाला ही जी संख्या मिळेल ही वर्गमुळात 3 असणार आहे, रूट 3 असणार आहे. काय संख्या मिळेल? रूट 3 ही संख्या मिळेल तुम्हाला. आता बाळांनो, या पॉझिटिव्ह नंबर होते. हे नंबर कसे होते? पॉझिटिव्ह होते. हेच जर मी उलट केलं, म्हणजे ओरिजिनच्या लेफ्ट साइडला केलं, तर ते निगेटिव्ह नंबर असणार आहे. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये असा रिप्रेझेंट -√2 ऑन अ नंबर लाईन, रिप्रेझेंट -√2 ऑन अ नंबर लाईन, वजा वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवा, किंवा -√3 ऑन अ नंबर लाईन. त्या जर 2 संख्या दाखवायच्या म्हटलं तर या दोन्ही संख्या आपणाला त्या ओरिजिनच्या कुठल्या साईडला दाखवाव्या लागतील? तर लेफ्ट साईडला, म्हणजे डाव्या बाजूला तुम्हाला या ओरिजिनच्या दाखवाव्या लागतील. म्हणजे ओच्या या बाजूला या सगळ्या संख्या दाखवाव्या. डायग्राम तेच असणार आहे, एक्सप्लेनेशन पण तेच असणार आहे. तुम्ही या आधारे तुम्ही त्याच्या खाली सोडवू शकता. रिप्रेझेंट -√2 -√3 ऑन अ नंबर लाईन, म्हणजे वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 ह्या संख्या रेषेवर दाखवा म्हटलं की तुम्ही हे कुठं सेम कंडिशन
आरंभ बिंदूच्या कुठल्या साईडला करू शकता, डाव्या बाजूला. आणि हे तुम्ही सोडवणार आहे. हे जर सोडवून झालं तर पुढचा मुद्दा रिप्रेझेंट -√2 -3 नंबर लाईन वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 या संख्या रेषेवर दाखवा म्हणलं की तुम्ही दाखवू शकणार आहे. फक्त ही डायग्राम आपण राईट साईडला केली ओरिजिनच्या, त्यावर तुम्ही कुठं करणार आहे, डाव्या बाजूला करणार आहे. बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे की सर परीक्षेमध्ये असा आलं रिप्रेझेंट एकच संख्या, मी हे जरा पुसून टाकतो बाळांनो, हे तुम्ही दाखवायचंय. बघा रिप्रेझेंट √5 ऑन नंबर लाईन वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर दाखवा. असा जर प्रश्न तुम्हाला जर आला तर तुम्ही काय कराल, √2 पासून सुरुवात करायची काय, बघा विचार करा, गरज नाही. √2 पासून सुरुवात करण्याची गरज नाही. मग काय करूया, जरा थोडंसं तुम्हाला मी क्लू देतो बाळांनो. आपण सगळ्या संख्या क्रमाने घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 त्या सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेऊया. त्या सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेऊया. बरोबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ ओव्हर इज 1, त्याचं स्क्वेअर रूट घेता येत नाही. √2 त्याचं पण घेता येत नाही, हे √3 असणार आहे. 4 चं स्क्वेअर रूट येणार आहे, ते 2 असणार आहे. बरोबर आहे. √5 चं स्क्वेअर रूट √5, √6 तसंच येईल. √7 चं सुद्धा स्क्वेअर रूट घेता येत नाही, √8 चं पण घेता येत नाही, पण √9 चं घेता येते, ते असणार आहे 3 आणि √10 आणि √11. याचा अर्थ 1 आणि 2 या दोन संख्यांच्या मध्ये √2 आणि √3 येते. 1 आणि 2 च्या मध्ये √2 आणि √3 म्हणजे 2 चं स्क्वेअर रूट आणि 3 चं स्क्वेअर रूट हे 1 आणि 2 च्या मध्ये येतं. तर 2 आणि 3 याच्यामध्ये √5 √6 √7 आणि √8 येतं. वर्गमुळात 5 वर्गमुळात 6 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 8 या सगळ्या संख्या 2 आणि 3 च्या मध्ये येतात. √10 जे आहे ते 3 नंतर लगेच येतं. 3 आणि 4 च्या मध्ये येणार म्हणजे इतर √12 असेल, √13 असेल, √14 असेल, √15 असेल, ते 3 आणि 4 च्या मध्ये येणार. मग आता √5 मला ही संख्या दाखवायची आहे, ही कुणानंतर येते बघा रे बाळा, कुणानंतर आली, 2 नंतर. मग आता मी डायरेक्ट √5 कसं दाखवतो बघा. बाकीच्या ह्या सगळ्या संख्या ह्या 2 संख्या न दाखवता डायरेक्ट √5 कसं दाखवता येईल बघा. आता मी काय करतो ते बरोबर आहे. आता थोडस निगेटिव्ह नंबरचं घेऊ मी, -√5 इथं म्हणजे तुमच्या लक्षात येईल -√2 आणि -√5 घेऊया. चला ठीक आहे. मला आता इथं तुमचा 0 इथं घेतला पाहिजे, लेफ्ट साईड घेतली पाहिजे. आता लेफ्ट साईडला मी एका ठराविक अंतरावर 2 संख्या घेतो. कोणत्या? समान अंतरावर, अंतर समान पाहिजे. 0 इथं 1 घेतला आणि इथं 2 घेतला. आता हे काय असणार आहे, लेफ्टला आहेत संख्या म्हणजे हे असणार आहे -1 असणार आहे, हे -2 असेल. बरोबर आहे. आता -√5 म्हणजे याचा अर्थ -2 च्या पुढं √5 येणार आहे, -√5 येणार आहे. बरोबर आहे. म्हणून मी -2 च्या जागेवर मी 90 डिग्रीचा अँगल करतो. इथं 90 डिग्रीचा अँगल करतो. आता ह्यातून जाणारा एक रे काढला. आता हा रे काढला, इथं O म्हणूया, इथं पॉइंट म्हणूया, A म्हणूया. आता मात्र इथं त्या रेवर 1 युनिट डिस्टन्स घेतलं पाहिजे, म्हणजे 0 पासून ते 1 पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इथून इथपर्यंत घेतलं पाहिजे. इथे घेतलं बघा, एवढंच अंतर घेतलं, 1 एककच, म्हणजे हे डिस्टन्स आहे ते 1 युनिट आहे. हे डिस्टन्स 1 युनिट आहे. हे डिस्टन्स
2 आहे. तुम्ही म्हणणार सर मायनस होईल, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, अंतर हे नेहमी धन असतं असं म्हणतो का आपण? मी शाळेत माझा 5 किलोमीटर चालत आलो, नाही 5 किलोमीटर म्हणतो, म्हणजे डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, दॅट्स व्हाय वी राइट हिअर OA इक्वल टू 2. आता जॉईन काय करा, तिथं एक बिंदू B घेतला, आता O आणि B पॉइंट एकमेकाला जॉईन करा. आता इथेही ट्रायंगल तयार झाला BAO, इथं 90 डिग्रीचा अँगल आहे तुमचा. सो इन ट्रायंगल BAO, इन ट्रायंगल BAO, त्रिकोण BAO मध्ये कोण BAO जो आहे तो कोण BAO आहे तो 90 डिग्रीचा. बाय पायथागोरस स्क्वेअर ऑफ हायपोटेनस मीन्स OB स्क्वेअर इक्वल OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आता OB स्क्वेअर इक्वल टू, हे काय वापरलं आपण? पायथागोरसचं थेरम. तुम्ही पूर्ण वाक्यात त्याला पायथागोरसचं प्रमेय. OA वर्ग म्हणजे OA किती आहे 2 चा वर्ग अधिक AB किती अंतर आहे 1 चा वर्ग म्हणजे OB वर्ग बरोबर 2 चा वर्ग 4 अधिक 1 चा वर्ग 1 म्हणजे OB वर्ग बरोबर 4 अधिक 1 म्हणजे किती आलं 5 म्हणजे OB बरोबर वर्गमूळात 5. हे काय केलं आपण? टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेऊन. मग आता काय करावं लागेल? हे डिस्टन्स जे आलं ते तुमचं डिस्टन्स आलं ते √5 आलं. आता ते ओरिजिनच्या लेफ्टला दर्शवतोय आपण म्हणून O पॉइंटवर खांबाचा कोणाकडे ठेवा, B पॉइंट डिस्टन्स घ्या आणि अशा रीतीने ते दाखवा. इथं जो नंबर आला तुमचा, हा नंबर जो आहे तो -√5 असणार आहे. -√5 असणार बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल की √5 जे आहे ते 2 नंतर येतं, 2 नंतर √5, मग √10 पुन्हा नंतर येणार, 3 नंतर येणार. म्हणजे तुम्हाला जर आता हे √5चं कळलं असेल तुम्हाला 2 नंतर दाखवावं लागेल आपल्याला, म्हणजे बाकीच्या काही गोष्टी करण्याची गरज नाही. आता √10 जर दाखवा म्हणलं तर तुम्हाला असंच डिस्टन्स 1 2 आणखीन एक 3 घ्यावं लागेल आणि इथं राईट अँगल करून तुम्हाला √10 दाखवावं लागेल. अशा रीतीनं रिप्रेझेंटेशन ऑफ जे इरॅशनल नंबर आहेत ऑन नंबर लाईन जे आहे ते नंबर लाईनवर अपरिमेय संख्या दर्शवणं आपण हा भाग बघितलेला आहे. तुमच्या जरा पुस्तकात जर बघितलं तर प्रॅक्टिस सेट 2.2 जे आहे त्यामध्ये क्वेश्चन एक आहे बघा, रिप्रेझेंट √5 आणि √10 ऑन अ नंबर लाईन. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 ह्या संख्या रेषेवर दाखवा असं म्हटलेला आहे. हा प्रश्न आहे तर तो तुम्ही दाखवू शकता बाळांनो. प्रॅक्टिस सेट 2.2 मधला जो क्वेश्चन आहे तो दाखवू शकता. √5 दाखवायचं आहे ते पॉझिटिव्ह आहे म्हणजे राईटला दाखवायला, √10 आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे म्हणून राईटला दाखवा. दोन्हीच्या डायग्राम वेगवेगळ्या काढा, एकाच नंबर लाईनवर दाखवू नका, वेगवेगळ्या काढा दोन्हीच्या डायग्राम. आणि √5 दाखवताना 2 नंतर √5 होता, √10 दाखवताना बरोबर आहे किती नंतर 3 नंतर दाखवा. हे तो क्वेश्चन सोडवा. हा बाकीचा जो भाग आहे तुम्ही लिहून घ्या. आजसाठी आपण धन्यवाद, थांबूया. हे सगळा भाग तुम्ही पाहाल. आता पुढचा जो आहे प्रूफ √2 इज अन इरॅशनल नंबर, प्रूव्ह दॅट द √2 इज अन इरॅशनल नंबर. वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे दाखवा, हे सिद्ध करा. हे जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्यासाठी फक्त तुम्हाला इरॅशनल नंबर म्हणजे नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबरचं स्क्वेअर रूट जे ते इरॅशनल नंबर असतात हे आपण बघितलं. त्याची व्याख्या लिहा, खाली व्याख्या मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये ती व्याख्या लिहा. परत रिप्रेझेंटेशन घ्या, पहिलं रिप्रेझेंटेशन निगेटिव्ह नंबरचं रिप्रेझेंटेशन दोन्ही घ्या आणि त्याच्या खाली तुम्ही क्वेश्चन प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन सोडवा. प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा एखादा क्वेश्चन असण्याची शक्यता आहे, तोही क्वेश्चन तुम्ही वहीमध्ये सोडवा. आणि आजच्यासाठी धन्यवाद. पुन्हा सांगतो चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी धन्यवाद.